जगातली पहिली सीएनजी बाईक आपल्या अहमदनगर शहरात फ्रीडम 125 सीएनजी. 3 मॉडेल. त्या सगळ्यात बेस्ट मॉडेलची प्राइस जाते आणि ही सेकंड टॉप मॉडेलची जाते 5 वर्ष 75,000 किलोमीटर. नमस्कार मंडळींनो, आज मी आलो आहे जगातील पहिली सीएनजी बाईक बघण्यासाठी. तर मी आज आलो आहे नगर मधील कायनेटिक चौक येथील बजाज शोरूमला. तर मी आज बघणार आहे की या सीएनजी बाईकची प्राइस काय आहे आपल्या नगरमध्ये आणि कोणते कोणते मॉडेल आहेत आणि कोणते कोणते कलरमध्ये आहेत. तर चला बघूयात आपण फ्रीडम 125 सीएनजी बाईक. तर चला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जगातली पहिली सीएनजी बाईक आपल्या अहमदनगर शहरात आहे. तुम्ही बघू शकता ही सीएनजी मधली सेकंड मॉडेल आहे. हे ड्रम मॉडेल आहे, टॉप मॉडेल नाही आपल्याला. याच्यात तुम्हाला डिजिटल मीटर, LED हेडलाइट, टेल लाईट. याच्यानंतर खाली बघितलं तर इथं फ्रीडमची ब्रँडिंग केलेली. शॉक अब्सरसाठी तुम्हाला एकदम गार्ड दिलेले, नवीन गार्ड केले, त्याच्यावर ब्रँडिंग पण केलेली, ज्याच्यामुळे गाडीचा लुक अजून जास्त अट्रॅक्टिव्ह दिसतो आणि कस्टमरला अट्रॅक्ट करतो. आजूबाजूच्या लोकांना पण जास्त अट्रॅक्ट करण्यासाठी गाडीने नवीन काहीतरी केलेले पहिल्यांदा. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर आतापर्यंत कोणती गाडी सीएनजी वर नाही. टू व्हीलर जगातली पहिली सीएनजी बाईक केली ती आपल्या बजाजने केलेली, ती पण भारतात केली. आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. याच्यात तुम्ही 2 किलो सीएनजी मध्ये 200 किलोमीटर जाऊ शकता. प्लस तुम्हाला पेट्रोल पण दिलेलं आहे, ज्याच्याने तुम्ही पेट्रोलवर पण 100-120 किलोमीटर एक्स्ट्रा जाऊ शकता. गाडी 125 सीसी बाईक आहे. 125 सीसी बाईक मध्ये सीएनजी बसून देणं ही काही सोपी गोष्ट नाही. ते बजाजने अशक्यला शक्य करून दाखवलेलं आहे. जर तुम्ही ह्याच्यात बघितलं मीटर मध्ये तर तुम्हाला नॉर्मल मीटर दिसा. इथं तुम्हाला न्यूट्रल, मीटरचं सेटिंग, स्टँड, फ्यूल सगळं दाखवणार. तर जर तुम्ही इथं सीएनजीचं बटन पण दिलेलं आहे, तुम्ही चालत्या गाडीवर पेट्रोल मधून सीएनजी वर पण कन्वर्ट करू शकता. आता सध्या पेट्रोलवर आहे, तुम्ही जर सीएनजी वर केलं तर तुम्हाला मीटर मध्ये पण इथं सीएनजी बार दिसणारच आहे. इकडे तुम्हाला किती सीएनजी आहे तेच त्याचे कांडे दिलेले. इथं तुम्हाला ते कळू शकतं. इथं तुम्हाला किलोमीटर दिलेलं आहे, स्पीडोमीटर आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं इकडे साईडला चार्जिंग पॉइंट पण दिलेलं आहे कंपनीने. मोबाईल वगैरे चार्जिंग करू शकता तुम्ही ह्याच्याने. एमर्जन्सी साठी सगळ्यात बेस्ट आहे. नंतर फायरिंग बघितली, स्टार्टिंग एकदम स्मूथ आहे, नॉर्मल टच आहे. फायरिंग जर ऐकली गाडीची तर एकदम वेगळी फायरिंग आहे. पेट्रोल मध्ये चालू करा नाही तर सीएनजी वर चालू करा, प्रॉब्लेम काहीच नाही. सेम फायरिंग आहे. कळून नाही येणार की तुम्ही पेट्रोलवर चालवताय का सीएनजी वर चालवताय. त्याच्यानंतर तुम्ही सीएनजी बघायचं भरायचं म्हणलं तर काही लोक म्हणतात सीएनजी पेट्रोल दोन्ही एका जागेनं भरता येतं. सीएनजी इथून हे जर नाही बसलं तर गाडी चालू होणार नाही, तर ह्याची काळजी घ्यायची. सेन्सर आहे, ज्याच्यामुळं गाडी जर तुम्ही सीएनजी पंपावर लावली आणि हे जर क्लॉक नीट नाही बसलं गाडी चालू होणारच नाही. त्याच्यानंतर त्याच्या साईडला पेट्रोलचं पण दिलेलं आहे. 2 लिटर, 2 किलो सीएनजी 2 लिटर पेट्रोल. त्याच्यानंतर इथं कंपनीने वॉरंटी पण दिलेली. सर्व्हिसिंगला जर आले तुम्ही 3 वर्षानंतर रिन्यू प्लेट आहे. कंपनी तुम्हाला ही रिन्यू प्लेट 3 वर्षानंतर जेव्हा तुम्ही टाकीचे रिन्यू करायला आणता तेव्हा कंपनी तुम्हाला ही प्लेट नवी देईल. तुम्ही जर टाकी बघायची म्हणली तर आपल्या शीटा खाली सीएनजी टाकी दिलेली आहे. ही सीएनजीची टाकी आहे. 2 किलोची टाकी आहे, 12 किलोची टाकी आहे म्हणायला, पण 2 किलो सीएनजी बसतो. तर तुम्ही बघितलं याला साईडनी दोन्ही साईडनी खालून वरून सेफ्टी साठी ॲल्युमिनियम स्टीलचा वापर केलेला आहे, ज्याच्याने किती मोठा जरी ऍक्सिडेंट झाला तरी गाडीच्या टाकीपर्यंत काही इन्फेक्ट होणार नाही. टाकीला काही क्रॅश सुद्धा येणार नाही. याची पूर्ण चेसी मागून पर्यंत फ्रंट पर्यंत पूर्ण पॅक एकदम. याच्याने टाकी हलायचा, लिकेज व्हायचा काही संबंध येत नाही. जे लोक म्हणते की बाबा टाकी ब्लास्ट होईल, हे होईल, बॉम्ब आहे चालणं, तसं काही नाही. सगळे सेफ्टीचे चेक करून मगच गाडी काढलेली आहे. टाकीचं काय म्हणजे काय ठराविक दिवसानंतर परत
3 वर्षानंतर तुम्ही गाडीचा टाकीची रिन्यू असते. 3 वर्षानंतर तुम्ही घेऊन यायची गाडी आणि ती कंपनी तुम्हाला टाकी चेक वगैरे करून देणार सगळे, आणि ती कंपनीची प्लेट असते ती पण तुम्हाला कंपनीकडून भेटून जाईल. प्रत्येक 3 वर्षाला आपल्याला टाकी चेक करावं लागते. मागं बघितलं तर तुम्ही इथं बॅटरी आहे, इकडं टूल किट ठेवलेलं आहे, एका साईडला दिलेलं आहे. त्यानंतर हे मॅन्युअल बुक दिलेलं आहे, फर्स्ट किट पण आहे, आणि टाकीचे आपले इन्शुरन्स आहे. टाकीचं रिन्यू करताना आपल्याला हे लागतं. हे तसं हे ठेवायचं नाही गाडीत, आपण सध्या ठेवलेलं आहे कस्टमरला दाखवायसाठी. आपल्याला पेट्रोल नाही, गॅस न भरता गाडीचा मोटिव्ह सीएनजी आहे. म्हणजे समजा आपल्याला काही दिवस दोन्ही पैकी एक करायचं, करू शकता, तसं काय नाही. 2 लिटर पेट्रोल मध्ये पण जास्त तुम्ही जाऊ शकत नाही. जेवढं तुम्हाला डेली जायचंय 80-90 जाऊ शकता. 50-60 125 सीसी एक 50-60 आपल्याला दोन्ही मध्ये भेटून जाईल एकदम व्यवस्थित आरामशीर. सीएनजी मध्ये 100च तुम्ही त्याचे 2 किलो मध्ये 200 जाऊ शकता. हा, व्हेंटिलेशन साठी दिलेलं आहे टाकीचं. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला 4 कॅरियर हुक दिलेले आहेत, एकदम मजबूत दोन्ही साईडने दिलेले आहेत. याच्याने तुम्ही आपल्या घरच्या पिशव्या, डिक्की किंवा एक्स्ट्रा वेट कॅरी करू शकता गाडीवर. मागे बघितलं तर LED टेल लाईट दिलेली मागं. नंतर मी आपल्या इकडे साईड गार्ड दिलेले. जर तुम्ही याचं सस्पेन्शन बघितलं तर नॉर्मल सस्पेन्शन पेक्षा वेगळं आहे. मोनोलिंक सस्पेन्शन दिलेलं आहे आपल्याला गाडीसाठी. त्यात लिंक ऍड केलेली, ज्याच्याने गाडीची वेट कॅरी करण्याची कॅपॅसिटी जास्त वाढते. खाली गेला म्हणजे पेट्रोल सिस्टीम. हा, जर मीटरचं बघितलं तर डिजिटल मीटर आणि साधे मीटर इथं 2 दिलेले आहेत. वरचं जर बघितलं तर डिजिटल आहेत, त्याच्यात काय फंक्शन्स आहेत काय नाही ती सगळी माहिती इथं दिलेली. आणि खाली साधं मीटर आहे, त्याच्यात कोणते फंक्शन्स आहेत त्याची पण माहिती इथं दिलेली आहे. वॉरंटी मध्ये आपल्याला 5 वर्ष 75,000 किलोमीटर वॉरंटी गाडीची. त्याच्यामध्ये तुम्ही इंजन, सायलेन्सर, शॉक अब्सर पुढचे, मीटर, मागचं शॉक अब्सर वगैरे, सस्पेन्स, ह्याला काही जरी झालं 5 वर्षात तुम्हाला रिन्यू करून भेटून जाईल. जे येत नाही वॉरंटी मध्ये ते आपण तिकडं बोर्ड लावलेलं आहे, त्याचा तुम्ही फोटो घेऊ शकता. दोन्ही मधली टॉप मॉडेलची प्राइस जाती 1,34,750 आणि ही सेकंड टॉप मॉडेलची जाते 1,29,000. अजून एक मॉडेल आहे जे सगळ्यात बेस्ट, 3 मॉडेल आहे. सगळ्यात बेस्ट मॉडेल आहे ते आपल्याकडे सध्या अवेलेबल नाहीये. त्याच्यामध्ये फंक्शन फक्त नॉर्मल चेंजेस आहेत. त्याच्यात LED लाईट नाही आहेत, डिस्क ब्रेक नाही आहेत, नॉर्मल डम ब्रेक येतात, नॉर्मल आपलं साधं मीटर येतं, बाकी जास्त काही येत नाही. आणि सेकंड टॉप मायलेज साठी ज्यांना गाडी घ्यायची ते बिंदास ही गाडी घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये. मायलेज व्यवस्थित आहे, कम्फर्टेबल. जर तुम्ही चालून बघितली, कम्फर्ट पण एकदम चांगलं आहे गाडीचं. लॉंग रूट साठी, डेली यूज साठी तुम्ही बिंदास गाडी वापरू शकता. 330 किलोमीटर दोन्ही मिळून जाऊ शकतात. कलर 7 कलर आहेत, जो कलर पाहिजे ब्लॅक, ब्ल्यू, रेड आपल्याकडे अवेलेबल आहेत. जे कलर पाहिजेत तुम्ही ते बुक करून मागून घेऊ शकता. हा, नगर मधली प्राइस, सगळीकडची प्राइस वेगळी आहे. दुसऱ्या गाडींपेक्षा हेच की सीएनजी आहे, डिस्क ब्रेक येतो, थोडं लुक वेगळं येतं, अट्रॅक्टिव्ह येतं, परफॉर्मन्स वेगळा आहे. मागचं टायर कसं थोडं हे दिलेलं आहे, ब्रॉड दिलेलं आहे, त्याच्यामुळे शीट 3-4 जण. कंपनीने इथं लोगो पण दिलेला आहे फॅमिलीचा, जिथं तुम्ही 3 जण बसू शकता आरामशीर. हे का इकडे दिलेलं आहे. हा, तर आपण बघितलंय फ्रीडम 125 बद्दल सर्व माहिती. तर तुम्हाला ही गाडी कशी वाटते कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा.
आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलं तर सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.